नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजसत्ता भ्रष्ट झाल्यास धर्मसत्ता त्याला ताळ्यावर आणते, अशा आशयाचं एक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आज नाणीजमध्ये केलं. ज्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जायला कडकडून विरोध होत होता, मुख्यत्वे अनीसकडून, आणि त्याच कार्यक्रमामधलं मुख्यमंत्र्यांचे हे बोल. साहजिकच विरोधकांनी याच वक्तव्याचा दाखला घेतला आणि जोरदार टीका केलेली आहे. राजसत्ता संपुष्टात आलेली आहे म्हणून मुख्यमंत्री धर्मसत्तेचा आधार घेतायत, अशी टीका विरोधकांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी खरोखर या कार्यक्रमाला जाणं अयोग्य आहे का? या निमित्ताने अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत. हाच आहे आपला चर्चेचा विषय आणि त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी सध्या आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी हे देखील आपली मतं मांडतील. त्याचप्रमाणे अनीसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील हे पुण्याहून या चर्चेत सहभागी होत आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय पुण्याला. अविनाश पाटील, अनीसचा एवढा विरोध का आहे नरेंद्र महाराजांना आणि मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात जायला? नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जाण्याचा विरोध असायचं कारण असं आहे की गेल्या 20 वर्षामध्ये नरेंद्र महाराजांनी ज्या पद्धतीचे चमत्काराचे दावे केले आणि ते चमत्काराच्या दाव्याला जेव्हा प्रश्न उपस्थित केले गेले अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीकडनं, त्याची उत्तरं देण्याच्या ऐवजी त्याच्याविषयीची चर्चा 25 नोव्हेंबर 1998 त्यांच्याच आश्रमामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि नरेंद्र महाराज मध्ये जिल्ह्याच्या प्रशासनाच्या मदतीने झाली होती. त्या चर्चेमध्ये त्यांनी सपशेल माघार घेतलेली आहे, पण नंतर त्यांनी ते सगळं नाकारलं आणि अनीसच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांना प्रश्न विचारणाऱ्या सर्वांना जोडून काढण्याचे आदेश त्यांनी जाहीरपणे आपल्या अनुयायांना भक्तांना दिले आणि अशी अनेक ठिकाणी मारहाणी झाली. म्हणजे धर्माचा आणि अध्यात्माचा नावाने स्वतःला जगद्गुरू म्हणणारी व्यक्ती जी हिंसेचा पुरस्कार करते आणि आपलं म्हणणं समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारचे हातखंडे वापरायला मागे पुढे पाहत नाही आणि नागरिकत्वाच्या कर्तव्याचा भाग असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन जे संविधानातलं आपलं कर्तव्य आहे त्याच्याशी विसंगत अशा स्वरूपाचे दावे सातत्याने करते आणि त्यांच्या अनेक गोष्टी म्हणजे तिथल्या रत्नागिरी परिसरातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी त्याबद्दलचे आक्षेप घेतले. अशा एका वादग्रस्त व्यक्तिमत्वाच्या कार्यक्रमाला संविधानिक जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रथम नागरिकांनी मुख्यमंत्र्यांनी जाणं हे त्यांच्या संविधानिक जबाबदारीशी विसंगत वर्तन आहे, म्हणून आम्ही त्याच्याबद्दल आक्षेप घेतला होता. बर, कुमार सप्तर्षी, आपलं मत काय याबद्दल? मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला जावं अथवा जाऊ नये? योग्य होतं की अयोग्य होतं? खरं असं आहे की एक तर ते अयोग्यच आहे, कारण एकदा आपण मान्य केल्यानंतर सर्व देशांनी की लोकशाही प्रणालीमधून आपण देश बांधणी करणार आहोत. हा आपल्याकडं नेशन बिल्डिंग, देश बांधणी, राष्ट्र बांधणी हा अगदी नवीन विषय आहे. कारण पूर्वीचं 650 राजे बादशाह वगैरे होते, ते प्रणाली वेगळी होती. त्यावेळेला ते धर्मसत्ता आणि राजसत्ता होतं, पण ते जेव्हा सरंजामशाही होती त्यावेळेस ते चालतं. लोकशाहीमध्ये आपल्या देशात 12 धर्म आहेत. इथं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अमुक एक धर्म आहे असं कसं म्हणता येईल? कारण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ही पदं आपण अशी ठेवलेलीच राज्यघटनेने की तिथे त्या पदावर बसेपर्यंत पक्ष असतो, पण पदावर बसला पक्ष गळून पडतो आणि ते सर्व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो आणि सर्व देशाचा पंतप्रधान असतो. मग अशा याच्यामध्ये एका धार्मिक माणसाच्याकडे त्यानं जाणं हे गैरच आहे. कारण तुम्ही मग धर्माधर्मामधल्या संघर्षात कोणाला तरी उदात्त करता, कोणाला तरी पॉवरफुल करता, संदेश देता आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. बरं, ज्यांच्या पाठीशी राहतात त्यांना काय त्यांचं समाजकार्य किंवा काय त्यांचं असतं? बिहारमध्ये तर अशी प्रथा आहे की साधारण 2-4 केसेस अशा झाल्या की पोलीस आता पकडणार, तर फरार होण्याच्या ऐवजी बैरागी होतात आणि पोलिसांनी विचारलं आपले नाव काय, तर आम्हाला सांगायची परवानगी नाही आमचे नाव, आम्ही कोण चिदानंद, आम्ही कोण अमुकानंद. तर हे फायदे घेतात. याच्या मागे गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा असण्याची शक्यता असते. तर हे सगळं लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र महाराजांच्या तिथं जाणं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवणं म्हणजे साऱ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची अस्मिता. त्यांनी नरेंद्र महाराज जे एकेकाळी तलाठी होते आणि ज्यांचा मारामारीचा इतिहास आहे, ज्या अंधश्रद्धेच्या आव्हानामध्ये ज्यांना माघार घ्यावी लागली,
आणि मी स्वतः पाहिले पुण्यामधल्या एका कार्यक्रम शहामानवचा गळा दाबायला आले वक्त्याचा मागवून. मी तिथे स्टेजवर जाऊन गेलो. म्हणते मला माहिती आहे ही कुठले महाराज आहे, यांची कसली आध्यात्मिक सत्ता आहे, यांना काय कळतं त्याच्यात, यांचे स्वतःला जगद्गुरू म्हणतात. म्हणजे काहीच माहीत नसल्याचं हे लक्षण आहे. जग माहीत नाही तर जगद्गुरू कसं काय. बर, अभय वर्तक, सनातनचा पाठिंबा असेल मुख्यमंत्र्यांनी अशा कार्यक्रमाला झाला, विशेषतः आता हे मुद्दे समोर आलेले आहेत ते पाहता? नाही, नक्कीच केवळ सनातनचाच नाही, संपूर्ण हिंदू समाजाचा पाठिंबा आहे. सर्वप्रथम मी आणि सर्व हिंदूंच्या वतीने जगद्गुरूंच्या चरणी वंदन करतो. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज हे एकटे नाहीत, त्यांच्या पाठीमागे संपूर्णतः हिंदू समाज आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, 30-40च्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 30-40 डोक्यांनी विरोध केला म्हणजे तो काही संपूर्ण समाजाचा विरोध नाही. मला या ठिकाणी 4 मुद्दे प्रामुख्याने मांडायचे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जो काही विरोध आहे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांना, तो पूर्णतः राजकीय स्वरूपाचा आहे. कारण हे लोक आज बोलतात, परंतु 8 डिसेंबर 2012 रोजी मदर टेरेसांच्या नावाने संतपद त्यांच्या नावाने नाणं काढण्यात आलं. त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला नाही. त्यांचा चमत्कार घडला की यांचा विरोध होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचा जो राष्ट्रवाद आहे, लोकांचा जो पाठिंबा मिळतोय, तर त्याला खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध आहे. तिसरी गोष्ट मला मांडायची आहे की एखाद्या राजानी धर्माच्या ठिकाणी नमस्कार करायला जाणं, वंदन करायला जाणं, मदर टेरेसांनी स्वतःहून कुठचा चमत्कार क्लेम केलेला आहे का? कारण त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी तो क्लेम केलेला होता, मदर टेरेसांनी तो क्लेम केलेला नव्हता. नाही, लक्षात घ्या की कोणी चमत्काराच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिथे त्यावेळेला विरोध केला नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता हे म्हणतात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांनी चमत्कार केले. आता मला खरोखर वाटतं की बाबा त्यांनी, तुम्ही बघितलं तर 65,000 लोकांनी रक्तदान केलेलं आहे. 65,000 रक्तदान पिशव्या सरकारकडे जमा केलेल्या आहेत. 7,500 डिफेन्ससाठी जमा केलेल्या आहेत. हा खरोखर आजच्या कलियुगातला एक प्रकारचा चमत्कारच आहे आणि तो बहुतेक करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला खूपच असावा. कारण ह्यांनी किती बाटल्या रक्त द्यायला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आज आपण बघितलं तर हे जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आहेत यांचं काय आहे की सर्जिकल स्ट्राईकला विरोध करायचा आणि एकीकडे त्याच्याबद्दल आक्षेप घ्यायचे. आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांनी ज्या ठिकाणी रक्तदान केलेलं असेल, त्यांच्या 27 ॲम्ब्युलन्स आज महाराष्ट्रामध्ये आहेत. आदिवासी पाड्यांवरती ते मोटर ड्रायव्हिंग स्कूल्स चालवत आहेत. मला सांगा की एवढं मोठं कार्य आहे. आज ठिकठिकाणी त्यांचं जर अन्नछत्र म्हटलं तर जवळजवळ 7,500 ते 8,000 लोकांना रोजचं विनामूल्य अन्न वाटप चालू आहे. मला सांगा अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कोणता नैतिक अधिकार आहे? कारण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय की चॅरिटी कमिशनर ऑफ सातारा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे केलेले आहेत. ह्यांनीच सर्वात मोठी भोंदूगिरी केलेली आहे. लहान मुलांच्या मध्ये जाऊन त्यांचं आर्थिक शोषण केलेलं आहे आणि यांच्या समितीवरती प्रशासक नेमला जावा असं चॅरिटी कमिशनर ऑफ साताराचे अधीक्षक आहेत तर त्यांनी नमूद केलेलं आहे. तर या लोकांना नरेंद्र महाराजांवरती, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांवरती आक्षेप घेण्याचा नैतिक अधिकारच नाही. आज महाराष्ट्रातले जर सर्वात मोठे बंधू कोण असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आहेत आणि त्यांना तुरुंगात टाकण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. हे महाराष्ट्राला आपण विषयांतर करूया नको. आज चर्चा इथे आपली मुख्यमंत्री जे नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला गेले त्याविषयी. माधव भंडारी, ज्या नरेंद्र महाराज यांच्या भोवती एक असं वादग्रस्त वलय आहे, अंधश्रद्धा पसरवल्याचे आरोप त्यांच्यावरती होतात आणि जे महाराष्ट्र सरकार आज अंधश्रद्धा विरोधी कायदा पास करतंय त्याच सरकारचे मुख्यमंत्री अशा कार्यक्रमाला जाणं हा विरोधाभास वाटत नाही का भाजपला? नाही, याच्यामध्ये कुठलाही विरोधाभास असण्याचं काही कारण नाही. कारण नरेंद्र महाराजांनी कोणत्या प्रकारच्या चमत्कारांचा दावा केला, कोणत्या प्रकारच्या अंधश्रद्धांचा प्रसार केला हे काही मला माहीत नाही. बर, त्यांनी मांडलेले विचार किंवा त्यांनी धर्माबद्दलच्या केलेल्या भूमिका या सगळ्यांना मान्य असतील अशातला भाग नाही. माझी मतं त्याबद्दल वेगळी असतील, मला त्याच्याबद्दल काही आता बोलायचं नाही. पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती आज जी बोलतीये, हिप्नॉटिझमचा वापर करून एखाद्या माणसाला हिप्नोटाईज करून त्याच्याकडून गुन्हेगारी कृत्य घडवून येतात, अशा तऱ्हेची अंधश्रद्धा जे राजरोसपणे ह्या समाजामध्ये पेरतात, त्यांनी ही भूमिका घ्यावी. आपण मदर टेरेसाच्या चमत्कारांबद्दल म्हणालात की मदर टेरेसांच्या अनुयायांनी हा चमत्कारांचा दावा केला, पण मदर टेरेसांनी चमत्कार केले हे मान्य करून व्हॅटिकन सिटीने, त्या पंथाने मदर टेरेसांना संतपदाचा दर्जा दिला. म्हणजे आता ते अनुयायांपुरतं मर्यादित राहिलेलं.
सेंट झेवियर्सचं जे चालतं चर्चमध्ये आणि पोर्तुगाल आपल्या गोव्यामध्ये, बर त्याच्या पायाचं पाणी घेतल्यानंतर सगळे आजार बरे होतात अशा तऱ्हेचं तिथे भावना आहे आणि त्या भावनेच्या पोटी लाखो लोक जगभरातून तिथे येतात. त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती निवांत असते, शांत असते, त्यांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही. या मुंबई पुण्यामध्ये हजारोंच्या संख्येने आकाशातल्या बापाचं पाणी घ्या, मी तुमच्या सगळ्या चिंता दूर करतो असं सांगणारे मेळावे होतात. त्याच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधी बोलत नाही. आणि मला सगळ्यात वाईट वाटतं, बाकीच्या ह्या विषयांबद्दल मी सोडून द्यायला तयार आहे, पण बाबा बंगाली नावाच्या जाहिराती येतात, त्या जाहिरातींना शेकडो महिला, बिचाऱ्या दुर्दैवी महिला बळी पडतात, अनेकांचं शोषण होतं. यातल्या कुठल्याही विषयाबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कधी चकार शब्द काढलेला नाही. बर एखादा विषय निवडायचा आणि त्याच्यामध्ये आजची जी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका आजचीच नाही, ही त्यांची जुनी भूमिका आहे. ही आम्हाला ज्यांचा विचार मान्य नाही, आम्हाला ज्यांचं काम मान्य नाही, त्यांना ह्या जगामध्ये राहण्याचा अधिकार नाही, अशा तऱ्हेची अत्यंत वैचारिक असहिष्णुतेची भूमिका ही त्यांची भूमिका आणि त्याच्या पोटी ते हे बोलतायत. बर अविनाश पाटील, काय स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे? महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचे मुख्य प्रवक्ते असणाऱ्या माधवजी भंडारींना मला सांगावंसं वाटतं की एकतर मदर तेरेसांच्या संदर्भात जाहीरपणे 2009 मध्ये पहिल्या चमत्काराचा दावा केल्यानंतर, 12 मध्ये दुसरा केल्यानंतर आणि आता संतपदाचा देण्याच्या बद्दल जाहीर केल्यानंतर याविषयी जाहीरपणे आम्ही ही भूमिका घेतली की ह्या चमत्काराचा दावा या पद्धतीने करण्याला आमचं आव्हान आहे. आणि हे चमत्काराचा निकष तुम्हाला संतपद धर्माचा भाग म्हणून द्यायचं तर द्या, पण भारतरत्न ज्यांना मिळालंय आणि ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालंय त्यांच्या आरोग्यविषयक सेवेला, त्याला संतपदाचं वेगळं आलंय आणि त्याच्यासाठी चमत्काराचा निकष तुम्ही ठेवू नका असं आपलं. दुसरं त्यांनी जे सांगितलं की बंगाली बाबांच्या संदर्भात, तर बंगाली बाबाच्या बद्दल कारवाई करण्याचा अधिक जबाबदारी कोणाची आहे? सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख लोकांनी याबद्दल भूमिका घेतलेली आहे का? याच्याविषयी आम्ही परिवहन मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपासून गृह खात्यापर्यंत सतत या स्वरूपाची निवेदन दिली की ज्या अवैध आणि बेकायदेशीर जाहिराती आणि दावे केले जातात बोगस डॉक्टरच्या संदर्भात, त्याच्यावर कठोर कारवाई होत नाही आपल्याकडे प्रशासनाकडनं आणि त्यातनं अनेक लोकांची फसवणूक होते, दिशाभूल होते. हे सगळे जर सरकारमधल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, तर त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हे मंडळी कशी काय जबाबदार धरू शकता, हा मला हास्यास्पद प्रश्न वाटतो. आणि नरेंद्र महाराजांच्या संदर्भात सांगायचं तर नरेंद्र महाराजांच्या आश्रमाच्या माध्यमातून प्रकाशित झाले, त्यांच्या पत्नीच्या नाव प्रकाशक असणाऱ्या पुस्तकामध्ये नरेंद्र लीलापूरमध्ये अशा स्वरूपाचे दावे केले गेलेले आहेत आणि त्याविषयीचा जाहीर वादसंवाद जिल्ह्यातल्या प्रशासनाच्या काय काय दावे आहेत हे, आणि तुम्हाला ह्या दोघांनी प्रश्न विचारले की असे काय चमत्कार केलेले आहेत ज्याचा तुम्ही दावा करताय? जरा 1-2 उदाहरणं द्या. मी तुम्हाला जर एक दोन चमत्कार तर वाचून दाखवले तर लक्षात येईल की काय पद्धतीचे चमत्कार त्यांनी केलेत. नरेंद्र महाराज यांच्या लीलामृत पांडुरंग पेंढारी यांची भाऊजाई आणि सुभाष कदम यांचे नातेवाईक मृत झाल्यानंतर महाराजांनी पुन्हा जिवंत केल्याचा दावा केलेला आहे, उल्लेख आहे. अध्याय 2 पान क्रमांक 14, अध्याय 9 पान क्रमांक 19, आवृत्ती 1. सदर व्यक्ती मृत होत्या असे त्यावेळेचे डॉक्टरांचे तपासून जाहीर केले आणि नंतर नरेंद्र महाराजांनी त्या व्यक्तीला जिवंत केले. याबाबतचा कोणताही पुरावा समितीने वारंवार मागून देखील 2 वर्ष सादर केला नाही. हे 25 नोव्हेंबर 98 मध्ये झालेल्या वादसंवादातले प्रश्न आहे. त्यावर काय उत्तर दिलंय की उत्तर प्रश्न 2 प्रमाणे हा दावा आम्ही केलेला नाही, त्यामुळे त्याचा पुरावा देण्याचा प्रश्न सुरू. असं चमत्काराच्या बद्दल लिखित स्वरूपाचं केलेल्या डॉक्युमेंटच्या संदर्भात नरेंद्र महाराज स्वतः म्हटलेले आहेत. असे बरेच प्रश्न आहेत चमत्काराच्या दाव्यांचे की ज्याच्याविषयी नंतर त्या 10 प्रश्नांच्या नंतर शेवटी नरेंद्र दाभोळकरांना म्हटले होते की आमचा उलट अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचाच हेतू आहे आणि त्याच्यासाठी आपणच आम्हाला मार्गदर्शन करा, कारण तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात या क्षेत्रातले. हे सगळं प्रशासनाने रेकॉर्डिंग, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. महाराष्ट्राने माध्यमांनी याबद्दलच्या डीव्हीडीज नंतर अनेक पाहिलेले आहेत. त्यामुळे हे सगळं असं एवढं उघड, एवढं बटबटीत सत्य असताना त्याच्या समर्थनासाठी, त्यांना प्रतिष्ठा देण्यासाठी ते जे काही सेवाभावी काम करण्याचा दावा करतायत अवयवदानाचं किंवा रक्तदानाचं, याला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसारख्या माणसांनी जाणं हे निश्चितच मला वाटतं या देशाला, ज्या एकूण भूमिकेला, संविधानिक जबाबदारीला मान्य न होणारी गोष्ट आहे.
माधव भंडारींना काही मुद्दा मांडायचा आहे, मात्र तत्पूर्वी पटकन अभय वर्तक. नाही, मला एकच गोष्ट सांगायची की ह्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जो विरोध करते ना त्याची पार्श्वभूमी समजून घ्या की ह्यांना ख्रिश्चन ऑर्गनायझेशन्सकडनं पैसे येत आहेत, स्विसाइड फाउंडेशन सारख्या पैसे येत आहेत आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचं जे प्रामुख्याने कार्य आहे ते घर वापसीचं आहे. लक्षात घ्या की 1.5 लाख लोकांना, धर्मांतरित लोकांना त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतलेला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला नेमकं तेच खुपतंय. आणि 97 सालापासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती जगद्गुरूंना विरोध करत आली. लक्षात घ्या 97 साली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जेवढं कार्य होतं ते कमी झालं आणि जगद्गुरूंचं कार्य आज भारतभरातच नाही तर जगभरामध्ये वाढलं. याच्यातच त्या कार्याची सत्यता ही लोकांच्या समोर लक्षात येते. आणि आज तर आपल्या समोर असं आहे की 65,000 आपण काय म्हणू शकतो, कोणीतरी मृत होतं आणि त्याला जिवंत केलेलं आहे वगैरे असे तुम्ही जसं म्हणालात मदर तेरेसांच्या बाबतीत की ते भक्तांनी केलेले दावे आहेत, तर इथे तर समोर दिसतंय की 65,000 रक्ताच्या बाटल्या हा मोठा चमत्कार नाहीये का? आणि त्याचं कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री जर त्या ठिकाणी गेलेले आहेत. मदर तेरेसांच्या संदर्भात तुम्ही जे म्हणताय त्याला सुद्धा अनिसने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे हे दावे झालेले आहेत त्यांच्याच पत्नीच्या नावे, जे त्यांचं लीलामृत, मला वाटतं तो जो अंक जो प्रकाशित होतो त्याच्यामध्ये हा दावा झालेला आहे. लक्षात घ्या की ह्याच्यावरती नरेंद्र महाराजांचं काहीच कंट्रोल नाहीये ना की आपल्या नावे कोणता भक्त काय दावे करतोय ते सुद्धा स्वतःच्याच पब्लिकेशन मध्ये नरेंद्र महाराजांचा याच्यावरती कंट्रोल असला पाहिजे. याच्यामध्ये एक गोष्ट सुस्पष्ट करू इच्छितो की अध्यात्म एक असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बुद्धीच्या पलीकडच्या अनेक अनुभूती येतात, पण ज्या व्यक्तीने साधना केली तर त्याला येऊ शकतात. त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने असा वाद घालून त्या याची चर्चा होऊ शकत नाही. त्याच्यासाठी अगोदर साधना करण्याची आवश्यकता. तुमचा मुद्दा लक्षात आला. माधव भंडारींना काही मुद्दा मांडायचा. माधव भंडारी. नाही, ज्या पुस्तकाचा हवाला देऊन नरेंद्र महाराजांनी चमत्कार केल्याचा दावा केला असं सांगतायत ते त्यांच्या भक्तांनी लिहिलेलं पुस्तक आहे. जर ते मदर तेरेसाच्या भक्तांनी सांगितलेल्या चमत्कारांबद्दलचं जे तर्कशास्त्र आपण स्वीकारू तेच इथे स्वीकारलं पाहिजे. मुळात याच्यातलं आपण मदर तेरेसा असू दे, नरेंद्र महाराज असू द्या किंवा आणखीन कोणीतरी असू द्या, म्हणजे कुमार सप्तर्षींनी एक त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने गुन्हेगारांचा आणि साधूंचा संबंध जोडायचा प्रयत्न केला. मौलाना अझहर मसूद कोण आहे हो? मौलाना लावणारा अझहर मसूद, याच्याबद्दल कुमार सप्तर्षींना काय म्हणायचं त्यांना तो नाही आठवला. मौलाना अझहर मसूद हा भारतात नाहीये, तो पाकिस्तानात आहे. त्याच्या कुठच्याही कार्यक्रमाला बहुतेक राज्याचे मुख्यमंत्री जाणार नाहीत. नाही, पण मौलाना अझहर मसूद हा स्वतःच्या दहशतवादी कृत्यांना मौलाना लावून दडवतो, हा मुद्दा आहे. त्याचं काय? मौलाना जो मसूद अझहर आहे तो जागतिक जेव्हा तुम्ही एक तर्कशास्त्र एका समाजासाठी वापराल, एक तर्कशास्त्र मुळात यातला लक्षात घ्या. नाही, मुळात एक लक्षात घ्या की काहीतरी कारण काढून एका समाजाला झोडपत सुटायचं, एका समाजाचं जास्तीत जास्त खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच वेळेला दुसऱ्या लोकांना मात्र त्यांना त्यांचं केलेलं प्रत्येक कृत्य बरोबर आहे, प्रत्येक कृत्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करायचा. हा ढोंगी सेक्युलरिझम सोडून द्या ना. बरं, कुमार सप्तर्षी म्हणजे अनिस ते सांगतायत अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी बोलतीये, गेले 8 दिवस या देशामधल्या तोंडी तलाकच्या विषयावरती चर्चा सुरू आहे, त्याच्यामध्ये अनिस कुमार सप्तर्षी कुठेच नाहीत. कुमार सप्तर्षी का नाही? मी प्रथम आमचे मित्र माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते आणि थोर कार्यकर्ते अभय वर्तक यांना वंदन करतो, म्हणजे जरा शांत होतील. प्रश्न आपल्या पुढे मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र महाराजांकडे जावं का आहे, यांनी हा प्रश्न कसा केला डायव्हर्सिफ आहे की हिंदू धर्मावर टीका करतात आणि मौलाना तो पाकिस्तानातला त्याच्यावर कुमार सप्तर्षी बोलत नाहीत. हा काही संबंध आहे का? जेव्हा तर्क लंगडे पडतात त्यावेळेला हे अशा पद्धतीची वक्तव्य येतात. तर हा प्रश्न मुळामध्ये असा आहे की आम्ही जे म्हणतो तेच तुम्ही सिद्ध करताय. मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो किंवा हिंदू असो, तुम्ही अध्यात्माच्या नावाखाली आपली दहशत बसवता. मग ते आयसिस असेल, ते कोण मसूद असेल तो काय तिथला लष्करी तोब्याचा, किंवा नरेंद्र महाराज असतील, असे कितीतरी महाराज जर क्रिमिनल याच्यात गेले तर त्या सगळ्यांचा निषेध केला पाहिजे. कारण एक लक्षात ठेवा, माणूस मोठा आहे धर्मापेक्षा, कारण धर्माचा निर्माता माणूस आहे.
माणसाचा निर्माता निसर्ग किंवा ईश्वर मानत असेल ते आहे. मग माणूस धर्म तयार करतो तर तो त्याचे दोष असतात जे माणसाचे आहेत ते. तर तुम्ही धार्मिक दहशत बसवायला हे का वापरता? नरेंद्र महाराज जर म्हणत असतील की मेलेल्या माणसांना मी जिवंत करतो, तर ज्यांना आजपर्यंत बुद्धी वापरायलाच परवानगी नाही हे म्हणतात अध्यात्म बुद्धीच्या पलीकडचं आहे. माझं म्हणणं अध्यात्म आणि बुद्धीचा विषयच नाहीये, हा कल्पनांचा आहे. बुद्धी वापरायचीच नाही ठरवली तर तुम्ही अध्यात्माच्या नावाखाली काही चमत्कार सांगणार तर तुम्ही करून दाखवा, आम्ही पाहू. नाही, त्याला कुमार 3 सप्तर्षी, कसोटी आहे. जे तुमचा- तुम्ही करून दाखवा कुमार ते जर सप्तर्षी. सत्य असेल तर तुम्हाला ते कुठेही घडवता आलं पाहिजे. कुमारजी, वैश्विक पाहिजे. जरा ऐका वैश्विक पाहिजे, काल सातत्य पाहिजे आणि ते प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे. पाणी 100 उकळतं याच्यात काय धर्माचे प्रश्न आहेत का? ख्रिश्चनांचं पाणी 2ऱ्या डिग्रीला आणि हिंदूंचं वेगळ्या डिग्रीला, काहीतरी काय बोलता? मदर टेरेसाचे चमत्कार चालतात म्हणून काय नरेंद्र महाराजांची दहशत सहन करायची का? त्यांची दहशत कुमारजी, मी पंचेंद्रियानं पाहिली, आध्यात्मिक अनुभव नाही घेतला. कुमार शाह सप्तर्षी, मानवचा गळा दाबायला लोक आले होते. कुमार सप्तर्षी, जरा तुम्ही ना थोडेसे भ्रमातून बाहेर या. कारण तुमच्या नाही, ज्या कुमार सेक्युलरवादी सप्तर्षी- संघटना आहेत तर त्या किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतायत आज मी या ठिकाणी काढू यावर इच्छित नाही. तुम्हाला पण एक वंदन गोष्ट केलं मी ना. तुम्हाला सुस्पष्ट सांगतो की तुमच्या आणि आमच्या विचारामध्ये हाच भेद आहे की धर्माची निर्मिती कोणी केली. अहो, जिथे मनुष्याचीच निर्मिती प्रत्यक्ष ईश्वराने केलेली आहे. तुमच्यासारखे दुर्दैवाने लोक आमच्या या देशामध्ये आहेत. आज विदेशातल्या संसदेची सुरुवात ही वेदमंत्र उच्चाराने होते, नाही, अभय हा वर्तक, फरक आपण ना आहे. थोडीशी- आणि तुमच्यासारखे आपण लोक थोडीशी track सोडून केवळ चर्चा एका करूया नको. संतांच्या नाही कसं आहे आपण ना, व्यक्तिगत जाऊया नको. कसं आहे ना थोडंसं माहितीये, ट्रॅक पासून एका- बाजूला जाते आपली ही चर्चा. मला पुन्हा एकदा ही नाही, चर्चा त्याच कसं आहे ना, मुद्द्यावरती आणायची आहे. मला ईश्वराचे माधव भंडारीला एक प्रश्न नाही नाही विचारायचा कसं आहे आहे. लक्षात घ्या की जेव्हा मुख्यमंत्री कुठल्या तरी मुसलमानांच्या कार्यक्रमाला जातात तिकडे विरोध होत नाही, ख्रिश्चनांच्या कार्यक्रमाला जातात तिकडे विरोध होत नाही, हिंदू संतांच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर कुमार सप्तर्षी, अविनाश पाटील, दुनियाभरचे जे कोणी लोक असतात एकदम पेटून उठतात की अभय महाराष्ट्राच्या वर्तक, सर्वात जर मोठी cultural धार्मिक कार्यक्रम संस्था असेल आहे. एखादा, लक्षात घ्या की हा आमचा अपमान आहे. याला आमचा आक्षेप आहे, याला आमचा आक्षेप आहे. ठीक आहे अभय वर्तक, आपण चर्चा वेगळ्या मुद्द्यावर नेऊया नको. माझा माधव भंडारीला एक अहो, प्रश्न आहे. माधव कोणाच्या भंडारी, कुंभमेळ्याच्या माधव भंडारी, एक साधा छोटासा प्रसंग, ज्यावेळेला तुम्ही विरोधी पक्षात बसलेला होता त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे वर्षा बंगल्यावरती सत्य साईबाबांना बोलवणार होते, त्यावेळी भाजपने विरोध केला होता. आता सुद्धा प्रसंग साधारण तसाच आहे, फक्त व्यक्ती आणि जागा बदललेली आहे. मग भाजप अशी पलटी भूमिका का घेते, दुटप्पी भूमिका का घेते? त्यावेळेला त्यांना सत्य साईबाबा चालले नाहीत, आता नरेंद्र महाराज कसे चालले? नाही, आपण मला बोलायला दिलं तर बोलतो. बोला. आम्ही अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबांकडे जायला विरोध केलेला नाही. अशोक चव्हाण सत्यसाईबाबांकडे वर्षानुवर्ष जातात, त्या काळात कुणी त्याच्याबद्दल टीका केलेली नाही. काँग्रेसचे सगळे नेते किंवा किंबहुना सगळ्याच पक्षांमधले सगळे नेते हे वेगवेगळ्या साधू संतांकडे, बाबांकडे जात असतात, त्याच्याबद्दल कुणी काही म्हणत नाही. अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानावरती सत्यसाईबाबांना बोलवून तांत्रिक पूजा करण्याचा घाट घातला, याला आक्षेप होता आणि तो आक्षेप तेव्हाही होता, आजही आहे. मुख्यमंत्री जिथे संमेलनात गेलेत, मुख्यमंत्री तांत्रिक पूजेला नाही गेलेले आणि ते त्यांच्या आश्रमात गेलेत. बर, त्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानात बोलावलेलं नाहीये. त्यामुळे या दोन गोष्टींची गल्लत करू बर. नका. बर. मुख्यमंत्री जर हजहसला जाऊ शकतात, मुख्यमंत्री आणखीन एखाद्या ऑर्किटेरिस्टिक काँग्रेसला जाऊ शकतात, तर मुख्यमंत्री एखाद्या संतांच्या संमेलनाला जाऊ शकतात, त्याला काय हरकत आहे? बर. पण मग मुख्यमंत्र्यांनी आज या कार्यक्रमात जे वक्तव्य केलेलं आहे की राजसत्ता ज्या ठिकाणी भ्रष्ट होते त्याला ताळ्यावर आणण्याचं काम धर्मसत्ता करत असते, अशा आशयाचं ते वक्तव्य, मला आता एक्झॅक्टली शब्द माहिती नाहीत पण असा आशय आहे त्यामधला. नेमकं म्हणायचं काय, सुचवायचं काय मुख्यमंत्र्यांना? नाही, याच्यामध्ये त्यांनी काय नवीन सांगितलं? जगभरामध्ये हे तत्व पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. हे काय एका विशिष्ट धर्माबद्दलचं नाहीये. राजसत्ता अंतिम नाही, राजसत्तेच्या वरती सुद्धा कोणाची तरी सत्ता असू शकते, ती समाजाची सत्ता असते.
हा त्यातला आशय आहे. अहो पण हे खूप जुनं होतं, त्यावेळेला लोकशाही ही संकल्पना कदाचित अस्तित्वात नव्हती आणि अशा भागांमधून हे तत्व आलेलं आहे ज्या ठिकाणी कदाचित एका धर्माचं राज्य होतं, एका धर्माचं डॉमिनन्स त्या ठिकाणी होता. भारतासारख्या देशामध्ये जिथे आज अनेक धर्माचे लोक राहतात तिथे धर्मसत्ता आपण कशी डिफाईन करणार? धर्मसत्तेची चर्चा आपल्याला आज करायची असेल तर आपण करू. ठीक आहे. कुमार कारण सप्तशी, धर्मसत्ता ज्या अर्थाने तुम्ही म्हणताय ती आशिषची धर्मसत्ता इथे कोणाच्या डोक्यात नाही. बर हा. कुमार सप्तशी, मला वाइंड अप कॉमेंट हवे तुमच्याकडून. एक किंवा पोपची धर्मसत्ता सुद्धा इथे कोणाच्या मनामध्ये नाही. हा हा बोला कुमार सप्तशी, बोला. प्रियमित्र माधवराव भंडारी, मी आपल्याला सांगतो, तुमचा भाजपचा हिंदू राष्ट्रावर विश्वास असेल, पण आमच्या मराठी माणसाचे मुख्यमंत्री हे घटनेप्रमाणे सेक्युलर आहेत, सर्व धर्म समभाव मानणारे. त्यांच्या वर्तनामध्ये मराठी माणसाची अस्मिता गुंतलेली आहे. कोणी असो, ते देवेंद्र फडणवीस असतील नाही तर अशोक चव्हाण असतील, तर त्यांनी लोकशाही प्रणाली येण्याच्या पूर्वीचे जे भोंदू बाबागिरी अमुक तमुक याच्या नादाला लागणं हे आमच्या मराठी सेक्युलर राज्यघटनेनं निर्माण झालेल्या नागरिकांचा अपमान आहे. हे लक्षात तुम्हाला, तुम्ही जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांना भोंदू म्हणू शकत नाही, कारण त्यांच्यावरती ना कुठला गुन्हा दाखल झालेला आहे, ना कुठला त्यांना गुन्हा सिद्ध झालेला आहे. त्यांना भोंदू कसं म्हणू शकता तुम्ही? एका चॅनलवरून उघडपणे एका संतांना भोंदू कसं म्हणू शकता? तुमचा विवेक जागा आहे का झोपलेला आहे? चमत्कारांच्या दाव्यांचं समर्थन करणारे आणि त्याच्या समर्थनार्थ अविनाश स्टुडिओमध्ये अविनाश पाटील, तुम्हाला तर बोलण्याचा अधिकारच नाही. तुम्ही तुमच्या ट्रस्टमध्येच एवढी मोठी अधिकार देण्याचा अधिकार ठरवत नाही, त्यांना दिलेला नाही. तुम्ही स्टुडिओत अँकरचं चालतं ना, तुम्ही कशाला बोलता? नाही अँकर बोलतातच आहेत, पण तुम्ही सगळीकडे घुसखोरी करायची सवय लागली, चॅनलवरून सवय लागली वापरलाय म्हणून तुम्हाला थांबवलं. बोलू नाहीये. त्यांच्या पाठीमागे लाखो शिष्य आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. चॅनलवरनं बोलताना जबाबदारीने बोललं पाहिजे. महाराज, लाखो लोकांच्या भावना महत्वाच्या आहेत. हिंसा करताना मी स्वतः पाहिलेलं आहे. ठीक आहे. नरेंद्र महाराज यांच्याबद्दल प्रत्येकाच्या वैयक्तिक भावना या काहीही असू शकतात, मात्र ज्या माणसाभोवती आज वादाचं वलय तयार झालेलं आहे, काही जणांना ते वादग्रस्त वाटतात, काही जणांना ते वादातीत वाटतात, पण ज्या ठिकाणी वादाचं वलय तयार आहे अशा ठिकाणी आपल्या राज्याचा मुख्यमंत्री जाणं, या गोष्टीने साहजिकच प्रश्न उपस्थित राहतो की हे जाणं योग्य होतं की अयोग्य होतं. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.